बुलढाणा जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प. बुलढाणा जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यासाठी आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे या उद्देशाने विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना डेअरीवर दूध संकलनाचा आणि वितरणाचा 3 महिन्याचा अनुभव आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळामध्ये शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहेत. अशा शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. तर शेतकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढवणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून देणे, तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे किंवा वाढवणे करिता जिल्ह्यामध्ये विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम VMDDP टप्पा 2 हा सुरू करण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये जे पशुपालक मागील 3 महिन्यामध्ये म्हणजे ज्या पशुपालकांनी 90 दिवस कमीत कमी हे मदर डेअरी कोणतीही सहकारी डेअरी किंवा इतर प्रायव्हेट डेअरी यांना दूध टाकलेले आहे असे शेतकरीच या योजनेस लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम ही निरंतर चालणारी योजना आहे. जे शेतकरी जसे 90 दिवस दूध घालतील तसे ते योजना घेण्यासाठी पात्र होतील. त्यामुळं मी शेतकऱ्यांना असे आवाहन करतो की पशुपालकांना असे आवाहन करतो की दूध उत्पादक शेतकऱ्यांना की त्यांनी आपल्या डेअरीच्या नजीकची जी शासकीय डेअरी असेल, मदर डेअरी असेल, सहकारी डेअरी असेल किंवा प्रायव्हेट डेअरी असेल तिथे दूध टाकावे. 90 दिवस आपण दूध टाकल्यानंतर आपण ही योजना घेण्यास पात्र होताल आणि या योजनेमध्ये आपण विविध प्रकारच्या योजनांचा लाभ त्या पशुपालकास देणार आहोत.